श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे. त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी आचार्य अद्याप झालेले नाहीत अशी आपली श्रद्धा आहे. तर व्यासपौर्णिमेच्या दिवशी ओम नमोस्तुते व्यास विशालबुद्धी अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. तर बघा, उद्या 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. तर ही गुरुपौर्णिमा आपण गुरूंच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी करतो. पौर्णिमा ही शनिवार 20/7/2024 या तारखेला संध्याकाळी 6 वाजता चालू होते आणि रविवार 21/7/2024 या तारखेला दुपारी 3:47 संपते. त्यामुळे श्री सत्यनारायण पूजा ही शनिवार म्हणजे 20/7/2024 या दिवशी प्रदोष काळात करावी. दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतो ती प्रदोष काळात करावी. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यानचा होय. हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते ती ग्राह्य धरली जाते. यामुळे पौर्णिमा उपवास हा रविवारी धरावयाचा आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या जन्म कुंडलीत गुरुची स्थिती अशुभ असते त्यांच्या जीवनात विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. या दोषाचा व्यक्तीच्या अभ्यास, नोकरी, दाम्पत्य जीवनावर तसेच आरोग्यावर वाईट परिणाम पडतो. तर काही सोपे आणि प्रभावी उपाय करून या दोषांच्या वाईट प्रभावाला कमी केले जाऊ शकतं. हे उपाय गुरुपौर्णिमेच्या शुभ योगात केल्यास लवकर शुभ फळ प्राप्त होऊ शकतात. येथे जाणून घेऊया गुरुग्रहाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय. तर बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग नसेल तर अशा व्यक्तीने हळद, साखर, मीठ, मध, उंबर, पिवळ्या फुलांनी युक्त पाण्याने स्नान करावा. हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा एखाद्या गुरुवारी सुरू करून दररोज करावा. तर याने गुरुग्रह स्ट्रॉंग होते व तुम्ही हातामध्ये घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये यश येते. त्याचसोबत ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु अशुभ स्थानामध्ये असेल त्या व्यक्तीने या दोषाच्या शांतीसाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी योग्य ब्राह्मणाला हळद, पिवळे कपडे, तूप, हरभऱ्याची डाळ, पिवळे फळ, फूल, सोने, बृहस्पती यंत्र म्हणजे गुरुयंत्र इत्यादी वस्तूसोबत पुष्कराज रत्न दान करावे. तर बघा मित्रांनो, आपणा सर्वांना हे माहीतच आहे की गायीच्या पोटी 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. जितकी आपण गौमातेची सेवा करणार आहे तितके ती आपणास चांगले फळ देणार आहे व शुभ आशीर्वाद देणार आहे. तर आपणा सर्वांनाच माहीत आहे की गोमातेच्या पूजनाने आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या समस्या सुटण्यास मदत होते. तर या गायीलाच गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक वस्तू खायला घालायची आहे, जेणेकरून आपल्या ज्या समस्या आहेत त्या संपतील. गोमातेची जितकी जास्त सेवा करणार आहे तेवढी ती लवकर फलद्रूप होणार आहे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोमातेला थोडीशी हरभऱ्याची डाळ व थोडासा गूळ खाऊ घालायचा आहे. तसेच गोमातेची पंचोपचारे पूजा करायची आहे. तुमच्या आसपास जर गोमाता नसेल तर जो गूळ आहे आणि जी हरभऱ्याची डाळ आहे ती तुम्हाला दत्त मंदिरामध्ये दान करायची आहे. तर ती कशी द्यायची आहे बघा, थोडासा गूळ तुमच्या ऐपतीप्रमाणे घ्या, थोडीशी डाळ घ्यायची आहे, एक नारळ घ्यायचा आहे आणि थोडीशी 11 रुपये दक्षिणा घ्यायची आहे किंवा तुम्हाला जितकी जमेल तितकी दक्षिणा घ्यायची आहे. आणि हे जे सर्व काही आहे हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त मंदिरामध्ये न्यायचं आहे. जर गाय असेल तर अवश्य गाईला खाऊ घालू शकता. त्या दिवसामध्ये कधीही दिवसभर घालू शकता. जर गाय भेटली नाही तर तुम्ही अशा पद्धतीने दत्त मंदिरामध्ये या 2 वस्तूंचे दान करायचे आहे. तर बघा, याने अन्नदानाचे पुण्य लागते. त्याचप्रमाणे ही पिवळी वस्तू असल्यामुळे तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आणि गुरुग्रह स्ट्रॉंग झाल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश येते व श्री गुरूंची कृपा लाभते. तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी असा हा साधा सोपा उपाय अवश्य करा, जेणेकरून तुमच्या मार्गातील सर्व समस्या दूर होईल व तुमच्यावर स्वामी कृपा होईल. तर आपल्या चॅनलवर मी असेच काही उपाय, तोडगे यांची व्हिडिओ टाकत असते. तर अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा. तर भेटूया अशाच एका स्वामी सेवेच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.